नमस्कार. मी डॉक्टर मनोज लीला पवार, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ. माझ्यासोबत आहेत डॉक्टर साखरे सर, हे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य प्रवक्ता आहेत. महाराष्ट्र योग शिक्षक संघ गुढीपाडवा 2022च्या शुभमुहूर्तावर याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जो विखुरलेला योग शिक्षक आहे तो संघटित व्हावा व शासन दरबारी त्यांना रोजगार मिळावा. आमच्या 12 मागण्या आहेत. ह्या मागण्या आम्ही शासन दरबारी लावून धरत आहे. हे संमेलन हे 4थं संमेलन आहे. असे 3 संमेलन आधी झाले. हे संमेलन आम्ही लोकवर्गणीतून करतो. महाराष्ट्र शासनाने जर आम्हाला या संमेलनासाठी अनुदान दिलं किंवा आमच्या संस्थेला जर काही देणगी दिली या माध्यमातून तर आम्हाला लोकवर्गणी करण्याची गरज पडणार नाही. हे संमेलन व्यवस्थित पार पाडता येईल. तसंच महाराष्ट्रामध्ये योग शिक्षकांच्या नियुक्त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर असतील, शाळा महाविद्यालयात असतील, या ठिकाणी व्हाव्या. त्यांना रोजगार मिळावा व त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याला वाचा फुटावी करिताच हे महाराष्ट्र योग शिक्षक संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हा आमचा संघर्ष आता पुढे चालूच राहणार आहे. नवीन सरकार येईल तरी आमचा संघर्ष चालूच राहील. फळ जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. धन्यवाद. महाराष्ट्र योग शिक्षक संमेलन याचं 4थं संमेलन पुढे आळंदी येथे आज साजरे होत आहे. 2 दिवसीय संमेलन आहे. योग शिक्षकांच्या 12 मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवतो आहोत. 11 वेळा आम्ही ऑनलाईन भेटून 12व्या वेळा आम्ही ऑफलाईन संमेलनाच्या स्वरूपात भेटत आहोत आणि योग शिक्षकांची शक्ती आम्ही त्यातून वाढवत आहोत. असं हे संमेलन आम्ही 2 दिवसीय साजरे करत आहोत. सरकारने याची दखल घ्यावी आणि जे काही मागण्या सांगितलेल्या आहेत त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊन त्या पूर्ण करण्यात याव्या. डॉक्टर साहेबराव साखरे, यवतमाळ जिल्हा. मी महाराष्ट्र राज्य योग संघटनेमध्ये आज राज्य प्रवक्ता म्हणून आपल्या राज्याच्या वतीनं आपले विचार सर मी आपल्यासमोर सादर करीत आहेत. या ठिकाणी पुण्याला महाराष्ट्र राज्याचे हे 24वं योग संमेलन होत आहे आणि या संमेलनामध्ये 4थं संमेलन होत आहे आणि या संमेलनामध्ये आम्ही आमच्या ह्या मागण्या आपल्यासमोर सादर करत आहोत. महोदय, समाजात आणि देशात स्वास्थ्य बनविण्यासाठी योग साधनेशिवाय पर्याय नाही. म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने संपूर्ण देशात योग साधनेबाबत जनजागृती सोबत समाजात स्वास्थ्य आणि सुदृढ ठेवण्यासाठी योग शिक्षक अहोरात्र झटत आहेत. मात्र आजपर्यंत योग शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे. म्हणून आम्ही शासन दरबारी योग शिक्षकांच्या 12 मागण्या मांडत आहेत. त्या पुढीलप्रमाणे असतील. महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा. 2. MPSCमध्ये योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी. शाळा व महाविद्यालयात योग विषयात मुख्य विषय म्हणून मान्यता द्याव्यात. आरोग्यवर्धिनी योग शिक्षक ग्रामीण भागात सेवा देताना त्यांना 500 रुपयेऐवजी 1000 रुपये व महानगरपालिका क्षेत्रातील योग शिक्षकात 250 रुपयेऐवजी 500 रुपये मानधन देण्यात यावे. तसेच ते नियमित असावे. शासकीय व निमशासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा. यासाठी एक योग तज्ज्ञ शिक्षक नेमावा. योग विषयात सेट परीक्षेत सामील करण्यात यावे. महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा. जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्टच्या जागा भराव्यात. ग्रामीण तथा शहरी भागात 20 वर्षापासून निःशुल्क सेवा देणाऱ्या योग शिक्षकात लोकांप्रमाणे त्यांना मानधन देण्यात यावे. योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे. योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी. मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजित करावे अथवा त्याकरिता संघटनेस अनुदान देण्यात यावे. योग शाखातील पदवीधर उच्च शिक्षकांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा. वरीलप्रमाणे मागण्या मान्य करून योग शिक्षकांना उचित न्याय देण्यात यावा अशी आम्ही आपणाकडे प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद सर. इतने ज़्यादा लोगों को एक साथ साधक के रूप में देखकर जो आनंद की अनुभूति हुई है कि मेरी तो शुरू से यही इच्छा है कि कितने ज़्यादा साधक ऐसे हों जिनके भीतर परमात्मा की प्यास जागे और जिस व्यक्ति के भीतर परमात्मा की जितना ज़्यादा प्यास जागेगी परमात्मा उतना ही जल्द उससे मिलन करेगा. उसके सब कष्ट अपने आप ही दूर हो जाते हैं. जीवन में जो भी दुख जो भी कष्ट हमारे जीवन में है, हमारे परिवार में है, वो खाली हमारी कमियों की वजह से होता है, हमारी गलतियों की वजह से होता है. परमात्मा
कभी किसी को कोई कष्ट नहीं देता। क्यों? कि हम सभी परमात्मा के ही बच्चे हैं, और कोई कैसे ये चाहेगा, कोई भी माँ बाप चाहेगा कि उसके बच्चों को कोई तकलीफ हो। अगर साधारण माँ बाप नहीं चाहते कि उनके बच्चों को कोई तकलीफ हो, तो परमात्मा कैसे अपने बच्चों को तकलीफ दे सकता है? तो अपने आप को बदलो, अपने आप को और अच्छा, और ज़्यादा अच्छा, ज़्यादा संस्कारी, और ज़्यादा शुद्ध, और ज़्यादा पवित्र जितना ज़्यादा आप करते जाओगे, उतना ही परमात्मा के करीब पहुँचते जाओगे। और उसके लिए ज़रूरी है कि आप रामकृष्ण परमहंस जी को, रमन महर्षि जी को, योगी योगानंदा जी को, संत ज्ञानेश्वर जी के बताए हुए रास्तों पर चलें, तो आपका मार्ग अपने आप सरल हो जाएगा, सुलभ हो जाएगा। लेकिन टीवी में देखकर खाली गुरुओं की बुराई मत करो कि वो गुरु जेल चला गया, वो गुरु ने ऐसा कर दिया, वो आश्रम ने ऐसा कर दिया। अरे भाई, संत ज्ञानेश्वर जी के बारे में तो आप कभी उंगली नहीं उठा सकते, तुकाराम जी के बारे में आप कुछ नहीं कर सकते, रामकृष्ण परमहंस जी के बारे में कुछ नहीं कर सकते। अगर सचमुच आपको सत्य के साथ चलना है, तो किसी भी गुरु का एक पेज अगर आप पढ़ लो, तो ज़िंदगी में आप गलती नहीं करोगे। अगर कोई आपको धोखा दे रहा है, वो इसलिए दे रहा है कि आपका धोखे में इंटरेस्ट है। आप चाहते हो कोई मुझे आशीर्वाद दे दे, मैं करोड़पति बन जाऊं, अरबपति बन जाऊं। अरे भाई, वो गुरु खुद ही नहीं करोड़पति बन जाएगा। हाँ, उसके आशीर्वाद से तुम करोड़पति हो जाओगे? जीवन में जो कुछ तुम्हें पाना है, उसके लिए तुम्हें कड़ी मेहनत करने की ज़रूरत है, और ये तुम्हारा जीवन है, हर निर्णय तुम्हारा होना चाहिए। गुरु का आशीर्वाद तुम्हें खाली रफ्तार दे सकता है, बाकी जो जीवन में पाना है वो खुद ही पाना पड़ता है। और जब तक आपका पूरा परिवार खुश नहीं है, जब तक आप 100% आनंदित नहीं हो, तब तक मेरी दृष्टि में आप बुद्धिमान नहीं हो सकते। क्योंकि मेरे पहली किताब में पहली लाइन ही है, हैप्पियर यू आर, मोर इंटेलिजेंट यू आर। तो जितने ज़्यादा आप खुश हैं, उतना ही ज़्यादा आप इंटेलिजेंट हैं। कारण कोई भी हो यार, हम हर कार्य इसीलिए करते हैं कि मैं और मेरा परिवार कितना सुखी हों, कितने खुश हों। अगर आप खुश नहीं हो, और सीधी भाषा में, हमारे गाँवटी भाषा में, उतने ही आप मूर्ख हो भाई साहब। बस। धन्यवाद गुरुजी।